नमस्कार, प्रमिलास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपल्याला बनवायचा आहे गाजराचा हलवा। त्यासाठी मी इथे गाजराचे छान साल काढून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून पण घेतलेले आहे। कधी पण गाजर हे सालूनच घ्यायचे, त्याच्यामध्ये मातीचे कण अडकलेले असतात। आता हे आपण छान असे किसून घेऊ। आता मी इथे एक मोठी पाटी घेतली आहे, त्याच्यामध्ये हे गाजर सर्व छान किसून घेणार आहे। ही किसणी नॉर्मलच आहे, जाडी वगैरे काही नाही। अशी पाटी घेतली तर त्यामुळे अशी इकडे तिकडे गाजर किसताना उडत नाही। एरवी तर मी काय गाजर किसत नाही, मला माझे मिस्टरच गाजर किसून देतात। पण आता काय दुपारचा हलवा बनवायचा आहे, त्याच्यामुळे आता मलाच किसावं लागणार आहे। आता तुमच्या घरी कोणी असेल किसून देणार तर किसा, नाही तर कसं तुम्हीच। आता चला हे सर्व गाजर आपण किसून घेऊ आणि आता त्याला छान अशी फोडणी देऊ। हे बघा, आता हे सर्व गाजर किसून झालेले आहे। किती छान दिसत आहे, सर्व लाल लाल। आता एका कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप टाकलेले आहे। त्यामध्ये आता आपण काजू बदाम छान असे लाल करून घेऊ। काजू बदाम छान लालसर रंगावर झाले का लगेच काढून घ्यायचे। असे केल्यामुळे काजू बदाम छान असे क्रंची लागतात खायला। आता हे काजू बदाम थोडेसे तांबूस रंगाचे झाले, मग आता आपण हे काढून घ्यायचे। आता हे बघा, मी हे सर्व काढून घेते। आता याच तुपामध्ये आपण गाजर परतवून घेणार आहोत लगेच। आता याच्यामध्ये आपण किसलेले गाजर घालणार आहोत। हे आता गाजर सर्व मी टाकून घेते याच्यामध्ये आणि लगेच छान असे परतवून घेते। गाजर किसायला तुम्हाला आवडत नसेल तर कोणी पण घरात रिकामा दिसलं तर त्यांच्याकडनं किसून घ्यायचं, त्याला काय। फक्त गाजर खाण्याशी महत्त्व आहे ना। हे बघा, आता मी छान गाजराचा हलवा असा तयार करत आहे। छान गाजर हे तुपामध्ये परतवून घेतले आहे। आता याच्यामध्ये आपण नंतर दूध घालणार आहोत। आता काही लोक असे असतात का त्यांना दूध टाकलेला गाजराचा हलवा नाही आवडत, पण आता आपण नंतर बघू का बिना दुधाचा हलवा कसा करायचा। आता दूध टाकलेला मी बनवत आहे। आता दूध टाकल्यानंतर मी त्यामध्ये लगेच थोड्या वेळाने 2 मिनिटांनी लगेच साखर घालणार आहे। मी लगेच हलव्यामध्ये साखर टाकते, कारण की साखरेच्या पाण्यामध्ये शिजलेला हलवा मला जास्त आवडतो। तुम्हाला नंतर टाकायचे असेल तर नंतर टाका। मी इथे चिमूटभर मीठ टाकलेले आहे, त्यामुळे हलव्याला अजून छान चव लागते। हे बघा, आता मी चवीनुसार याच्यामध्ये साखर घालत आहे। साखर टाकून झाली की छान परतवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि त्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत। आता छान असं परतवून घेऊ। आता दूध टाकलेला हलवा कोणाकोणाला आवडत नाही, त्याच्यामधले असे काही लोक म्हणजे माझे 2 नमुने भाऊ, त्यांना पण दूध टाकलेला हलवा अजिबात आवडत नाही। हे बघा, आता मी छान असं गाजर छान असे एकजीव करून घेतलेले। आता याच्यावरती 2 मिनिटं फक्त झाकण ठेवायचे आणि गाजराचा हलवा शिजवून घ्यायचा। 2 मिनिटानंतर आपण बघू शकता की ती छान अशी दुधाला आणि साखरेच्या पाण्याला उकळी सुटलेली आहे। आता पुन्हा एकदा हलवून त्याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा 2 ते 3 मिनिटं परत आपण हे शिजवून घेऊ। 2-3 मिनिटानंतर पुन्हा झाकण काढून घेऊ आणि आपला हा हलवा तयार झालेला आहे। आता आपल्याला हा फक्त कोरडा करून घ्यायचा आहे। हे बघा, आपण आता एकदा मिक्स करून घेऊ। आता ह्या स्टेजला पूर्ण हे गाजर शिजलेले आहे। आता फक्त आपल्याला हा कोरडा करायचा आहे। आता यामध्ये मी खवा माझ्याकडे नव्हता, त्यामुळे मी आता याच्यामध्ये साय टाकणार आहे। दुधावरची फ्रेश साय मी याच्यामध्ये टाकलेली आहे। मी आधीच नाही घातलेली, कारण की मला नंतर टाकलेली आवडते। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दुधासोबत लगेच टाकली तरीही चालेल। आता ही साय मी छान याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये आता आपल्याला फ्रेश अशी कुटून घेतलेली वेलची पूड टाकायची आहे। आता वेलची पूड पण टाकून झाली की छान
एक जीव करून घ्यायचा आणि हलवा एकदम कोरडा करून घ्यायचा। हे बघा, आता हा पूर्ण हलवा मस्त कोरडा झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ आणि गाजर किसायचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही। सासूबाई किंवा नवरा कोणी रिकामे दिसले का त्यांच्या पुढे गाजर नेऊन ठेवायचे, सांगून द्यायचं गाजर किसून द्या, मी तोपर्यंत बाकीचा स्वयंपाक करते, मग हलवा बनवायचा। पण बनवायचा तर नक्कीच। हे बघा, आता आपला हा गाजराचा हलवा छान असा कोरडा झालेला आहे। आता आपण हा एका भांड्यामध्ये काढून घेऊ। आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।